आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे स्वातंत्र्य दिनासंदर्भातली। राजधानी दिल्लीमध्ये उद्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे। दिल्लीमधल्या कर्तव्य पथाला छावणीचं स्वरूप आले। दिल्ली पोलिसांनी संपूर्ण राजधानीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली आहे। त्यासाठी पोलिसांनी विशेष नियंत्रण कक्षही उभा केलाय। दिल्लीसह अवघ्या देशभरामध्ये सध्या पोलीस सुरक्षा व्यवस्थेमध्ये गुंतलेले आहेत। देशभरामध्ये सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे। मात्र दिल्लीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। दिल्ली पोलिसांनी एका विशेष कक्षाची स्थापना केलेली आहे आणि या कक्षातून दिल्लीच्या कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवलं जाते। प्रामुख्यानं ज्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पडणार आहे, पंतप्रधानांची उपस्थिती असणार आहे, मंत्रीगण आणि इतर सामान्य नागरिक अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे, त्या ठिकाणी आणखीन कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आणि या सगळ्याच ठिकाणांवर पोलिसांची ड्रोनच्या माध्यमातून कॅमेराच्या माध्यमातून लक्ष असणार आहे आणि त्यासाठी एक स्वतंत्र विशेष नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे। दिल्ली पोलिसांची आत्ताची सुरक्षा व्यवस्था, उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा या सगळ्या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात। माझे सहकारी रामराजे शिंदे आता दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। रामराजे, बिलकुल अतिशय महत्त्वाचा हा सोहळा असणार आहे। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरून भाषण करणारे 11 वेळा भाषण करणारे हे दुसरेच व्यक्ती असणार आहेत। आपण आता आहोत इंडिया गेटच्या परिसरामध्ये की जिथे आपण पाहतो की बॅरिकेड्स कशा पद्धतीने हे लावण्यात आलेले आहेत। कर्तव्य पथावर हे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि आतमध्ये फक्त तिथे पब्लिकला आता अलाव करण्यात आलेला आहे। परंतु ही वाहतूक वर्दळ जरी इथे असली तरी सुद्धा सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आलेली आपण इथं पाहतोय की इथे पण बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेला आहे। आणि आजचा दिवसच संध्याकाळपर्यंत इथे नागरिकांना फिरता येणार आहे। त्यानंतर मात्र नागरिकांना इथून फिरता येणार नाही, कारण हा संपूर्ण परिसर जो आहे तो बंद केला जाणार आहे। साधारणतः 8000 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळे अतिथी सुद्धा येणार आहेत। जे ऑलिम्पिकमध्ये खेळाडू आहेत त्या सर्वांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। मात्र जे गेस्ट आहेत ते अतिशय महत्त्वाचे गेस्ट असणार आहे। त्यामुळे लाल किल्ल्याचा जो परिसर आहे, चांदणी चौकाचा जो परिसर आहे त्याला छावणीचं रूप आलेलं आहे। तर दुसरीकडे CCTVची नजर ड्रोननं इंडिया गेट आणि त्याचबरोबर लाल किल्ला या दोन्ही परिसरामध्ये लक्ष असणार आहे। CRPFच्या तुकड्या इथे तैनात करण्यात आलेल्या आहे, डॉग स्क्वॉड आणण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सपासून अग्निशमन दलांना सर्वांनाच तैनात करण्यात आलेला आहे आणि कोणतीही घातपाताची घटना घडू नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे। आपल्याला माहीत आहे की आठवडाभरापूर्वीच काही जणांना, संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि दिल्लीमध्ये घातपात करण्याची त्यांची योजना होती। अशावेळी या स्वातंत्र्य दिनी कोणतेही घातपात घडू नये यासाठी खबरदारी इथं घेतलेली दिसून येते दिल्ली पोलिसांनी। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर, या सगळ्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी काळजी तर भरपूर घेतलेली आहे। मात्र हा जो सोहळा जिथे होणार आहे तिथली सजावट नेमकी कशी आणि सगळ्यात महत्त्वाचं दिल्लीतलं वातावरण कसं आहे? कारण महाराष्ट्रात तर भरपूर पाऊस पडतोय, सध्या अनेक ठिकाणी पावसाचं वातावरण आहे। दिल्लीतली काय परिस्थिती आहे? बिलकुल, खरं तर दिल्लीमध्ये आत्ता काही दिवसापूर्वी पाऊस होता, मात्र आता जे आहे ते दमट वातावरण आहे आणि दिवसा प्रचंड उष्णता, गरमी दिसून येते। कारण सकाळच्या सुमारासच अत्यंत 8 पासूनच गरमी जी आहे ते दिसून येते इथे दिल्लीमध्ये आणि त्यामुळं दिल्लीमध्ये पावसाळा तसाही कमी असतो। हिवाळा आणि उन्हाळा हे दोनच ऋतू दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच या दोन्ही ऋतूचा सामना जो आहे तो दिल्लीकरांना नेहमी करावा लागतो। उद्याचा दिवस कसा असणार आहे हे पाहावं लागणार आहे, कारण रात्रीपासून संपूर्ण दिल्लीला ट्रायंगल कलर म्हणजेच की तिरंगा या रंगामध्ये रंगवलं जाणार आहे। आपण पाठीमागे इंडिया गेट जो पाहतोय तिथे सुद्धा तिरंगा पूर्ण असणार आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे आपण इथं पाहतोय की राष्ट्रपती भवन इथून आपण दाखवतोय आपल्या प्रेक्षकांसाठी, राष्ट्रपती भवनवर सुद्धा तिरंगा असणार आहे। त्यानंतर नवीन पार्लमेंट, जुनी संसद इथे सुद्धा तिरंगा असणार आहे आणि सर्वच ठिकाणी एक भव्य सोहळा जो आहे हा साजरा केला जाणार आहे। आणि उद्या मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधन काय करणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण मागील सर्वच भाषणामध्ये अनेक मुद्दे घेण्यात आले होते, परंतु यावेळेस युवक, महिला आणि शेतकरी असे मुद्दे 3 वर्गाला डोळ्यासमोर ठेवून
हे मुद्दे त्यांच्या भाषणामध्ये असणार आहेत असं सांगण्यात येते आहे. आणि त्याचबरोबर जे ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते खेळाडू ते सुद्धा खेळाडू इथं असणार आहेत. त्यामुळं प्रत्येक VIP व्यक्तींना सुरक्षा पुरवणं, त्यांना सुरक्षित आणणं आणि नेणं, त्यामुळे दिल्ली पोलिसांची जबाबदारी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अशा खराब वातावरणामध्ये कर्तव्य पार पाडावं लागणार आहे. आणि आपण इथं आता उभे आहोत ते म्हणजेच की कर्तव्य पथावर. कर्तव्य पथावर तुम्ही आता उभे आहात आणि आपलं कर्तव्य चोख बजावण्यासाठी दिल्ली पोलीस आणि त्यांच्या सगळ्या यंत्रणा सज्ज आहेत. उद्याचा दिवस तमाम भारतीयांसाठी महत्त्वाचा आणि जसं तुम्ही सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3ऱ्या टर्ममधला हा पहिला स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असेल. त्यामुळे या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात, दिल्लीमधलं वातावरण एकूण कसं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमधल्या सगळ्या शासकीय वास्तू, महत्त्वाचे ऐतिहासिक ठेवे या सगळ्यांना कशी सजावट केली जाते या सगळ्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. आणि याचे अपडेट आम्ही वारंवार तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास खूप खूप धन्यवाद रामराजे या सगळ्या माहितीबद्दल.